नमस्ते. आज आपण इयत्ता 12वी भूगोल या विषयाच्या महाराष्ट्र बोर्ड अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न 1 मधील अचूक घटक ओळखा याचा सराव प्रश्न संच पाहणार आहोत. हा सराव प्रश्न संच क्रमांक 5 आहे. चला मग सुरू करूया. प्रश्न पहिला, लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक. तर हे प्राकृतिक घटक पृष्ठ क्रमांक 4 वर देण्यात आलेले आहेत. तर प्राकृतिक घटक आहेत प्राकृतिक रचना म्हणजेच भूरूपे, हवामान, पाण्याची उपलब्धता, मृदा. म्हणून या ठिकाणी जे अचूक घटक आहे तो म्हणजे अ हे आपल्याला सांगता येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे मानवी घटक. तर या ठिकाणी मानवी घटक विचारण्यात आलेले आहेत. तर पाठ्यपुस्तकातील 5 व 6 या पृष्ठ क्रमांकावर हे घटक देण्यात आलेले आहेत. तर मानवी घटक शेती, खाणकाम, वाहतूक, नागरीकरण, राजकीय घटक व शासकीय धोरणे हे मानवी घटक सांगता येतील. म्हणून या ठिकाणी या प्रश्नातील पर्याय क्रमांक ब हा अचूक घटक आहे असं सांगता येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे सामाजिक घटक. आता या ठिकाणी प्राकृतिक घटक आपण पाहिले, मानवी घटक पाहिले. आता सामाजिक घटक आपल्याला विचारण्यात आलेले आहेत. म्हणून या ठिकाणी क हा जो पर्याय आहे त्यामध्ये धर्म, एकजिन्सीपणा, सामाजिक सुरक्षितता, कुटुंब व्यवस्था हा जो गट आहे तो अचूक गट आहे असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, लोकसंख्या संक्रमण सिद्धांतात पहिला टप्पा. हा जो पहिला टप्पा आहे तो पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक 9 वर देण्यात आलेला आहे. या पहिल्या टप्प्याला अतिशय स्थिर असा टप्पा म्हटलं जातं. त्यानंतर या टप्प्यामध्ये जन्मदर, मृत्यूदर हे दोन्ही अधिक असतात. त्यामुळे लोकसंख्या वाढ जी आहे ती स्थिर असते. शिवाय ह्या ठिकाणी सद्यस्थितीमध्ये आता सध्या कोणताच देश या टप्प्यामध्ये राहिलेला नाही. अशा पद्धतीने हा पहिला टप्पा आहे. म्हणून या ठिकाणी या पर्यायातील अ हा जो गट आहे तो अचूक गट आहे असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, लोकसंख्या संक्रमण सिद्धांतात दुसरा टप्पा. हा जो दुसरा टप्पा आहे तो पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक 9 व 10 वर देण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी दुसऱ्या टप्प्याला आरंभीचा काळात विस्तारणारा टप्पा असं देखील संबोधलं जातं. तर यामध्ये जन्मदर, मृत्यूदरामध्ये घट होत असते. कारण पहिल्या टप्प्यामध्ये तो स्थिर होता, परंतु दुसऱ्या टप्प्यामध्ये मृत्यूदर घटतो आणि पण जन्मदर जो आहे तो स्थिर आहे. म्हणून या ठिकाणी लोकसंख्या जी आहे ती झपाट्याने वाढते. शिवाय यामध्ये सध्या कांगो, बांगलादेश, नायजर, युगांडा या देशांचा या टप्प्यामध्ये समावेश होतो. म्हणून या ठिकाणी या प्रश्नातील पर्याय क्रमांक जो ब आहे तो अचूक घटक आहे असं आपल्याला सांगता येईल. प्रश्न क्रमांक 6, लोकसंख्या संक्रमण सिद्धांतात तिसरा टप्पा. हा जो तिसरा टप्पा आहे तो पृष्ठ क्रमांक 10 वर देण्यात आलेला आहे. त्यामध्ये तिसरा टप्पा जो आहे त्याला नंतरच्या काळात विस्तारणारा टप्पा असं देखील संबोधलं जातं. तर यामध्ये मृत्यूदर आणखीन कमी होतो. दुसऱ्या टप्प्यामध्ये जो कमी झालेला होता तो तिसऱ्या टप्प्यामध्ये आणखीन कमी होतो. शिवाय या ठिकाणी जन्मदर देखील हा कमी होऊ लागतो. परंतु लोकसंख्या वाढीचा दर हा या ठिकाणी कमी होतो हे आपल्याला सांगता येईल. यामध्ये फक्त एकमेव चीन हा जो देश आहे हा या सध्याच्या टप्प्यामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये, शिवाय भारत देश देखील या तिसऱ्या टप्प्यामध्ये आता सध्याच्या ह्याच्यामध्ये आहे असं आपल्याला सांगता येईल. म्हणून ह्या ठिकाणी या प्रश्नातील पर्याय क्रमांक जो क आहे तो अचूक गट आहे असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, लोकसंख्या संक्रमण सिद्धांतामध्ये चौथा टप्पा. हा जो चौथा टप्पा आहे तो पृष्ठ क्रमांक 10 वर देण्यात आलेला आहे. या चौथ्या टप्प्याला कमी बदल दर्शवणारा टप्पा असं देखील संबोधलं जातं. या टप्प्यामध्ये तिसऱ्या टप्प्यापेक्षा आणखी जन्मदर जो आहे तो आणखीन कमी होतो. शिवाय मृत्यूदर देखील खूप कमी होतो.
म्हणजे दुसऱ्या टप्प्यानंतर जन्मदर मृत्यूदर हे कमी कमी होत जातात, तसं चौथ्यापर्यंत ते कमीच होत जातात, हे आपल्याला सांगता येईल. तर ह्या ठिकाणी उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा जो विकसित देश आहे ते या टप्प्यातून जात आहे असं आपल्याला सांगता येईल. म्हणून या ठिकाणी या प्रश्नातील पर्याय क्रमांक अ जो आहे तो अचूक घटक आहे असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, लोकसंख्या संक्रमण सिद्धांतात पाचवा टप्पा. हा जो पाचवा टप्पा आहे तो पृष्ठ क्रमांक 10 वर देण्यात आलेला आहे. पाचवा टप्पा जो आहे त्याला ऋणात्मक वाढीचा टप्पा म्हणजे ऋण वाढ या ठिकाणी होत असते. तर या ठिकाणी जन्मदर खूप कमी होऊन मृत्यूदराशी तो समान होतो. आणि काही देश असे आहेत की ज्या ठिकाणी जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा देखील कमी होऊन या ठिकाणी लोकसंख्या त्या देशाची घटते, हे आपल्याला दिसून येते. तर यामध्ये मग आता कोणते देश आहेत, तर यामध्ये सांगायचं झालं तर उदाहरणार्थ स्वीडन, फिनलँड या देशांचा समावेश होतो या पाचव्या टप्प्यामध्ये, हे आपल्याला सांगता येईल. म्हणून या ठिकाणी या प्रश्नातील पर्यायामधील क हा जो घटक आहे तो घटक अचूक घटक आहे असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, लोकसंख्या स्थलांतराची प्राकृतिक कारणे. आता ही स्थलांतराची जी प्राकृतिक कारणे आहेत ती पुस्तकातील पृष्ठ क्रमांक 18 वर देण्यात आलेली आहेत. प्राकृतिक म्हणजे नैसर्गिक कारणे आपल्याला म्हणता येतील. ही नैसर्गिक आपत्ती जसे की पूर, दुष्काळ, भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक, वादळे यांचा या प्राकृतिक कारणामध्ये समावेश होतो. म्हणून या प्रश्नातील जो पर्याय अ जो आहे तो अचूक पर्याय आहे असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर लोकसंख्या स्थलांतराची आर्थिक कारणे. ही आर्थिक कारणे पृष्ठ क्रमांक 18 वर देण्यात आलेली आहेत. यामध्ये आपल्याला सांगता येईल की की रोजगाराच्या शोधार्थ म्हणजे काम शोधण्यासाठी, शिवाय राहणीमान उंचावण्यासाठी, तसेच अनेक व्यवसाय करण्यासाठी लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर होतात. म्हणजे पैशासाठी हे स्थलांतर होत असतं. यालाच आर्थिक कारण आपल्याला म्हणता येईल. म्हणून ह्या ठिकाणी या प्रश्नातील ब जो आहे तो अचूक घटक आहे असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11, लोकसंख्या स्थलांतराची सामाजिक कारणे. ही सामाजिक कारणे देखील पृष्ठ क्रमांक 18 वर देण्यात आलेली आहेत. समाजामध्ये मानव राहत असतो, समस्या ह्यामध्ये काही समस्यांना तोंड द्यावे लागत असते. तर त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की भेदभाव, शिक्षण, आरोग्य सुविधा, वैद्यकीय सुविधा, शिवाय विवाह या कारणामुळे लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर होत असतात. यांना आपण सामाजिक कारणे म्हणतो. म्हणून ह्या ठिकाणी या प्रश्नातील जो क पर्याय आहे तो अचूक घटक आहे असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12, लोकसंख्या स्थलांतराची राजकीय कारणे. तर ही जी राजकीय कारणे आहेत ती पृष्ठ क्रमांक 19 वर देण्यात आलेली आहेत. तर राजकीय कारण मग ह्यामध्ये युद्ध, काही प्रदेशामध्ये सातत्याने युद्ध होत असतात, शिवाय राजकीय दृष्ट्या समस्या उद्भवू शकतात. त्यामध्ये मग पाणी वाटप असेल, सीमावाद असेल, अशा ठिकाणी ताणतणाव असतो. म्हणून ह्या ठिकाणाहून लोक दुसऱ्या ठिकाणी, ज्या ठिकाणी सुरक्षितता आहे अशा ठिकाणी लोक स्थलांतरित होतात. म्हणून याला राजकीय कारणे म्हणता येईल. म्हणून या प्रश्नातील पर्याय क्रमांक अ जो आहे, राजकीय धोरण, राजकीय अस्थिरता, परकीय आक्रमण, युद्धजन्य परिस्थिती, ही आपल्याला राजकीय कारणे स्थलांतराची सांगता येतील. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13, मानवी वस्तीच्या स्थानावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक. आता हा जो प्रश्न आहे तो मानवी वस्तीच्या संदर्भात आहे. प्राकृतिक कारणे म्हणजेच नैसर्गिक कारणे. जर पर्यायामध्ये आपण जर पाहायला गेलं तर ह्या पर्यायामधील जो अ जो पर्याय आहे यामध्ये नैसर्गिक म्हणजेच प्राकृतिक कारणे दिलेली आहेत, घटक दिलेले आहेत. त्यामध्ये भूपृष्ठ रचना, पाणी पुरवठा, जमीन, हवामान यांचा परिणाम या मानवी वस्तीवर होत असतो. हे आपल्याला अचूक घटक सांगता येईल. त्यानंतर प्रश्न 14, मानवी वस्तीच्या स्थानावर परिणाम करणारे सामाजिक व सांस्कृतिक घटक. तर या ठिकाणी सामाजिक व सांस्कृतिक घटक विचारण्यात आलेले आहेत. तर हे सामाजिक व सांस्कृतिक घटक, तर पर्याय क्रमांक क जो आहे त्यामध्ये हे सामाजिक व सांस्कृतिक घटक दिसून येतात. त्यामध्ये सामाजिक विविधता,
धर्म, भाषा, जाती, वर्णव्यवस्था, साथीचे निर्मूलन या म्हणून हा जो घटक आहे तो अचूक घटक आहे असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15, मानवी वस्तीच्या स्थानावर परिणाम करणारे आर्थिक घटक. आता मानवी वस्तीच्या स्थानावर आर्थिक घटक विचारलेले आहेत आर्थिक दृष्ट्या. तर या ठिकाणी पहिला अ जो पर्याय आहे तो नैसर्गिक घटक आहे, क जो पर्याय आहे तो सामाजिक घटक आहे, तर मग राहिला जो ब हे आर्थिक घटक आहेत असं आपल्याला सांगता येईल. कारण यामध्ये शेती, उद्योगधंदे, व्यापार व बाजारपेठ, वाहतूक व दळणवळण हे पैशाच्या संदर्भात म्हणजे आर्थिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण आहेत. म्हणून याचा समावेश आर्थिक कारणामध्ये होतो. म्हणून ब हा अचूक घटक आहे असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16, मानवी वस्तीच्या स्थानावर परिणाम करणारे राजकीय घटक. आता या ठिकाणी राजकीय घटक विचारण्यात आलेले आहेत. म्हणून पर्याय क्रमांक जो ब आहे, अ हा आहे तो नैसर्गिक घटक आणि क आहे तो सामाजिक घटक. मग राहिला ब, ब यामध्ये आपल्याला सांगता येईल की धार्मिक युद्धे, संरक्षण, राजकीय तणाव, राजकीय धोरण हे राजकीय घटक आहेत. म्हणून या ठिकाणी ब हा अचूक घटक आहे असं सांगता येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17, नागरी वस्त्यांचे लोकसंख्यानुसार प्रकार. आता हे लोकसंख्यानुसार नागरी वस्त्यांचे प्रकार पृष्ठ क्रमांक 24 वर देण्यात आलेले आहेत. यामध्ये आपल्याला शहर, नगर, महानगर, महाकाय नगर असे नगरांचे अनेक विविध वर्गीकरण करण्यात आलेले आहेत आणि ते लोकसंख्येनुसार पडतात. म्हणून ह्या ठिकाणी जो पर्याय क्रमांक अ आहे, नगर, महानगर, प्रमहानगर, महाकाय नगर हा पर्याय अचूक पर्याय आहे असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18, नागरी वस्त्यांचे कार्यानुसार प्रकार. आता नागरी वस्त्यांचे कार्यानुसार जे प्रकार आहेत ते पृष्ठ क्रमांक 24 वर देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की शासकीय, औद्योगिक, वाहतूक, व्यावसायिक, खाणकाम, शैक्षणिक, धार्मिक आणि पर्यटन अशा अनेक विविध कारणासाठी ही शहरे ओळखली जातात. अनेक शहरामध्ये जसं शहरांचा विकास होतो तशी कार्य देखील वाढत जातात हे आपल्याला दिसून येतं. म्हणून ह्या ठिकाणी जो पर्याय क्रमांक क आहे, प्रशासकीय, धार्मिक, पर्यटन, वाहतूक हे कार्यानुसार नागरी वस्त्यांचे प्रकार आपल्याला दिसून येतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19 आहे, नागरी व ग्रामीण वस्त्यांचे प्रारूपानुसार प्रकार. या ठिकाणी प्रारूप त्या नागरी वस्तीला कशा प्रकारचं प्रारूप प्राप्त झाले मी हे पृष्ठ क्रमांक 22 व 23 वर देण्यात आलेले आहे. त्यामध्ये रेषीय वस्ती, आयताकृती वस्ती, आकारहीन वस्ती, केंद्रस्थानी वस्ती, वर्तुळाकार वस्ती, त्रिकोणी वस्ती अशा पद्धतीनं त्या वस्तीला कोणत्या प्रकारचा आकार प्राप्त झालेला आहे, आकृतीबद्ध कसा प्राप्त झालेला आहे त्यानुसार हे प्रकार पडतात. त्याला आपण प्रारूपानुसार वस्त्यांचे प्रकार असं म्हणतो. म्हणून ह्या ठिकाणी जो पर्याय ब आहे तो अचूक घटक आहे असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20, नागरी भूमी उपयोजनाचे वर्गीकरण आणि हे नागरी भूमी उपयोजन कशा पद्धतीनं होतं ते पृष्ठ क्रमांक 26 वर देण्यात आलेलं आहे. तर त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की निवासी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, संस्थात्मक क्षेत्र, मनोरंजनाखालील क्षेत्र, वाहतूक, व्यापारी क्षेत्र असतं, रेखांकित म्हणजेच सीमांकित भूखंड, शिवाय संमिश्र भूखंड देखील त्या ठिकाणी नागरी भागामध्ये पाहायला मिळतो. अशा पद्धतीनं नागरी भूमी उपयोजन होत असतं. म्हणून ह्या ठिकाणी पर्याय क्रमांक ब जो आहे तो आपल्याला अचूक घटक आहे आणि तो नागरी भूमी उपयोजनाचा आहे असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21, ग्रामीण भूमी उपयोजनाचे वर्गीकरण. या ठिकाणी आता ग्रामीण भूमी उपयोजन बघायचं आहे. तर याचे जे विश्लेषण आहे ते पृष्ठ क्रमांक 25 व 26 वर देण्यात आलेले आहेत. तर ग्रामीण भूमी उपयोजन आहे त्यामध्ये वन, बिगर शेती, ओसाड अनुत्पादक भूमी म्हणजेच नापीक, कायमस्वरूपी गायरान चराऊ जमीन यांचा समावेश होतो. शिवाय किरकोळ वृक्ष पिके वनराई जमीन, पिकाऊ अनुत्पादक जमीन, चालूपड जमीन, चालूपड शिवाय इतर पड जमीन, शिवाय निव्वळ लागवडीखालील क्षेत्र हे ग्रामीण भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून ह्या ठिकाणी जो पर्याय अ जो आहे
हा जो घटक आहे तो अचूक घटक आहे असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22, मानवाच्या प्राकृतिक आर्थिक क्रिया. आता मानवाच्या प्राकृतिक आणि प्राथमिक आर्थिक क्रिया कोणत्या आहेत? प्राथमिक आर्थिक क्रिया. आता या आर्थिक क्रिया तक्ता क्रमांक 4.1 पृष्ठ क्रमांक 33 यावर देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये मग प्राथमिक क्रिया म्हणजे नैसर्गिक घटकांवर आधारित जे क्रिया आहेत त्याला प्राथमिक क्रिया असं म्हणतात. त्यामध्ये शेती, पशुपालन, मासेमारी, खाणकाम, लाकूडतोड, फळे, कंदमुळे गोळा करणे जंगलातून यांचा समावेश यामध्ये होत असतो. म्हणून ह्या ठिकाणी पर्याय जो अ आहे तो अचूक घटक आहे असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23, मानवाच्या तृतीयक आर्थिक क्रियांचे वर्गीकरण. आता तृतीयक आर्थिक क्रिया मानवाच्या कोणत्या आहेत ते पाहायचं असेल तर पृष्ठ क्रमांक 56 वर ह्या आर्थिक क्रिया देण्यात आलेल्या आहेत. याला सेवा असे देखील आपण म्हणू शकतो. सेवा देणारे म्हणजे ह्या ठिकाणी कुठल्याही वस्तूचं उत्पादन होत नाही, शिवाय नैसर्गिक साधनावर आधारित नसतात म्हणजे ते प्राथमिक नसतात. फक्त ह्या तृतीयक व्यवसाय जो आहे तो सेवा पुरवणारे असतात. मग ह्यामध्ये आपल्याला व्यापार, वाहतूक, संदेशवहन, इतर सेवा यांचा समावेश या ठिकाणी होतो. म्हणून ह्या ठिकाणी पर्याय क्रमांक क जो आहे व्यापार, वाहतूक, संदेशवहन व इतर सेवा हा जो घटक आहे तो अचूक घटक आहे असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24, कच्च्या मालाच्या स्रोतानुसार केलेले उद्योगांचे वर्गीकरण. तर पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक 51 वर हे कृषीवर आधारित म्हणजे कच्च्या मालाच्या स्रोतानुसार उद्योगांचे कोणते प्रकार पडतात ते देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये मग कृषीवर आधारित, सागरी उत्पादनावर आधारित, वनावर आधारित, खनिजावर आधारित व प्राणीजन्य व उद्योग अशा उद्योगांचा समावेश हा कच्च्या मालाच्या स्रोतानुसार वर्गीकरण केले जाते. तरी म्हणून या ठिकाणी जो पर्याय ब जो आहे तो अचूक घटक आहे असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25, मानवाच्या द्वितीयक आर्थिक क्रिया. या ठिकाणी आता मानवाच्या द्वितीयक आर्थिक क्रिया म्हणजे ज्या प्रदेशामध्ये ज्या उद्योगामध्ये प्राथमिक क्रियावर प्रक्रिया करून वस्तूंचे उत्पादन केले जाते त्यांना द्वितीयक आर्थिक क्रिया असे म्हणतात. तर ह्यासाठी जो पान क्रमांक आहे ते 53 या पानावर विश्लेषण देण्यात आलेले आहे. या उद्योगांचे वर्गीकरण दाखवण्यात आलेले आहे. तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की कुटीर उद्योग, मोठे उद्योग, मध्यम उद्योग, शिवाय कृषीवर आधारित, खनिजावर आधारित या उद्योगांचा समावेश या उद्योगांच्या वर्गीकरणामध्ये आपल्याला झालेला दिसून येतो. हे द्वितीयक आर्थिक क्रिया आहेत. म्हणून ह्या ठिकाणी पर्याय ब जो आहे तो अचूक घटक आहे असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 26, उद्योगांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक. आता उद्योगांचे स्थानिकीकरण होत असताना त्यावर काही प्राकृतिक घटक म्हणजेच नैसर्गिक घटकांचा परिणाम होत असतो. ते पृष्ठ क्रमांक 44 व 45 यामध्ये देण्यात आलेले आहेत. तर प्राकृतिक घटक आहेत हवामान, कच्च्या मालाची उपलब्धता, पाणी व वीज पुरवठा कशा पद्धतीने होतो, शिवाय जागा म्हणजेच जमिनीची उपलब्धता कशी आहे याच्यानुसार हे प्राकृतिक घटक आपल्याला सांगता येतील जे स्थानिकीकरणावर परिणाम करतात. म्हणून ह्या ठिकाणी या प्रश्नातील अ जो पर्याय आहे तो अचूक घटक आहे असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27, कृषीवर आधारित उद्योग. आणि हे कृषीवर आधारित उद्योग जे आहेत ते पृष्ठ क्रमांक 51 वर देण्यात आलेले आहेत. तर या ठिकाणी कृषीपासून जे काही माल प्राप्त होतो तर या मालावर आधारित काही उद्योगधंदे स्थापन होत असतात, त्याच्यावर प्रक्रिया केली जाते, त्यांचा समावेश होतो. यामध्ये उदाहरणार्थ सांगायचं झालं तर साखर कारखाने, कापड गिरण्या, अन्न प्रक्रिया उत्पादने उद्योग यांचा समावेश या ठिकाणी होतो. यांनाच कच्चा मालाच्या स्रोतानुसार उद्योग असे म्हणतात, म्हणजे कृषीवर आधारित उद्योग हे आहेत. म्हणून ह्या ठिकाणी पर्याय अ जो आहे तो अचूक घटक आहे असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28, सागरी उत्पादनावर आधारित उद्योग. आणि हे सागरी उत्पादनावर म्हणजेच पृष्ठ क्रमांक 51 वर देण्यात आलेले आहेत.
जसं सागरातून अनेक प्रकारची वस्तू आपल्याला प्राप्त होते, त्यांच्यावर काही प्रकारे प्रक्रिया केली जातात आणि त्यासाठी काही उद्योगधंदे स्थापन केले जातात. म्हणजे त्यांचा टिकाऊपणा वाढवण्यासाठी, त्यांच्या शोभिवंत वस्तू बनवण्यासाठी अनेक उद्योगधंदे स्थापन होतात. तर त्यामध्ये आपल्याला सांगता येईल प्रामुख्याने मत्स्योत्पादन प्रक्रिया करून डबा बंद करणे हा एक उद्योग. शिवाय मोती, शंख शिंपले, मत्स्यतेल, शोभिवंत वस्तू या उद्योगांचा समावेश हा सागरी उत्पादनावर आधारित उद्योग अशा उद्योगामध्ये करण्यात येतो. म्हणून या ठिकाणी पर्याय जो ब आहे तो पर्याय अचूक घटक आहे असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29, प्राणीजन्य उत्पादनावर आधारित उद्योग आणि हे पृष्ठ क्रमांक 51 वर देण्यात आलेले आहेत. तर प्राण्यांपासून आपल्याला अनेक विविध वस्तू मिळत असतात आणि या पशूंच्या वर आधारित काही उद्योगधंदे स्थापन होत असतात. त्यांनाच प्राणीजन्य उद्योगधंदे असे म्हणतात. उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल प्राण्यांचे केस, त्यांच्यापासून मिळवलेली जी कमावलेली कातडी, त्यांची जी हाडे आहेत, त्यांची शिंगे, शिवाय प्राण्यांची दूध, मांस जे आहेत यांच्यावर प्रक्रिया करण्यासाठी अनेक विविध उत्पादने मिळवण्यासाठी अनेक विविध उद्योगधंदे स्थापन होतात. त्यांना जर प्राणीजन्य उद्योग असे म्हटले जाते. म्हणून ह्या ठिकाणी जो पर्याय क जो आहे, मांस प्रक्रिया, दुग्ध उत्पादन प्रक्रिया, कमवलेली कातडे, हाडे, शिंग हे या ठिकाणी अचूक घटक आहे असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 30, उद्योगाची मालकी कोणाकडे आहे यावर आधारित उद्योगधंदे. तर पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक 53 वर हे देण्यात आलेले आहेत. तर उद्योगाची मालकी कोणाकडे आहे, तर या मालकीवर आधारित वर्गीकरण सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र, संयुक्त क्षेत्र, सहकारी क्षेत्र आणि बहुराष्ट्रीय उद्योग हे आपल्याला सांगता येईल. तर खाजगी उद्योगामध्ये प्रायव्हेट आपल्याला म्हणता येईल, वैयक्तिकरित्या असतात. तर संयुक्त म्हणजे दोन व्यक्तींच्या मध्ये, त्यामध्ये मग सहकारी असेल किंवा खाजगी यांचा मिळून जे आहे त्याला संयुक्त क्षेत्र म्हणतात. तर सहकारीमध्ये आपल्याला सांगता येईल प्रामुख्याने ज्या कापड गिरण्या किंवा साखर कारखाने आहेत ते सहकारी तत्वावर काही लोक एकत्र येऊन सहकाराने त्या ठिकाणी सहकारी तत्वावर स्थापन केले जातात. म्हणून त्यांना सहकारी क्षेत्र असं म्हटलं जातं. म्हणून या ठिकाणी मालकी वर आधारित वर्गीकरण आपल्याला अशा पद्धतीने सांगता येईल. म्हणून ह्या ठिकाणी जो पर्याय आहे तो ब हा अचूक घटक आहे असं आपल्याला सांगता येईल. तर असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.